अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महिला नारी शक्ती वंदन आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यासाठी रुकडी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत उपसरपंच व महिला सदस्यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात धिक्कार असोच्या घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। हे निषेध आंदोलन उपसरपंच पाकिजा राजू मुल्लाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत झालेल्या घडामोडीनंतर राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला होता। सरकारकडून संविधानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, जो आम्ही परतवून लावला, असे विधान गांधी यांनी केले होते। या विधानाचा समाचार घेत येथील ग्रामपंचायत महिला पदाधिकारी आणि महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा आणि विकासात अडथळा आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले। यावेळी महिला विरोधी काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणांनी रुकडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला होता। यावेळी उपसरपंच पाकिजा मुल्लाणी, सदस्य सुजाता रमेश कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की राहुल गांधींनी देशातील कोट्यावधी महिलांच्या स्वप्नांवर आणि त्यांच्या राजकीय अधिकारांवर आक्रमण केले आहे। महिलांना सक्षम करण्याच्या मार्गात काँग्रेस नेहमीच अडथळा ठरली आहे, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान महिला आरक्षणाचे समर्थन करण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खासदार धैर्यशील माने व माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली रुकडी गावच्या सरपंच राजश्री संतोष रुकडीकर या दिल्लीत उपस्थित राहिल्या होत्या। मात्र दुसऱ्या बाजूला काही राजकीय घटकांनी या विधेयकाला विरोध दर्शवल्याने रुकडीतील महिला पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या मार्गात काँग्रेस नेहमीच अडथळा ठरली आहे। महिलांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी मांडण्यात आलेल्या या विधेयकाचा विरोध करणे हा महिलांचा विश्वासघात आहे। या निषेध आंदोलन प्रसंगी रुकडी गावच्या पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, उपसरपंच पाकिजा मुल्लाणे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता कांबळे, शोभा कोळी, मालती इंगळे, अश्विनी सुतार, श्वेता दाभाडे, सरिता कांबळे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष मालती कौंदाडे यांच्यासह रुकडी शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी व गावातील महिला तसेच माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रुकडीकर तसेच अन्य महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रुकडी प्रतिनिधी सर्जेराव कांबळे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।